पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई केली गेलेली आहे। तुकाराम मुंढे यांनी कारभार स्वीकारताच कारवाईचा धडाका लावलेला आहे। आंबेगाव खेड तालुक्यामध्ये 5 ठिकाणी त्यांनी धाड टाकली आणि याच्यात 19 लाखांचा साठा जप्त केला गेलाय। फरसाणच्या दुकानातील हिरव्या वाटाण्यामध्ये घातक हिरवा रंग घातला जात असल्याचे यातून उघड झालं। आरोग्याशी खेळणाऱ्या आणि भेसळ करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले। मंचर इथे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय विनापरवाना चालणाऱ्या खेमराज फूड इंडस्ट्रीज मधून 10.5 लाखांचा मैदा, बेसन आणि पिठाचा साठा जप्त करण्यात आलाय। दुसरीकडे खेड तालुक्यामधील भांबुरवाडी इथे सुद्धा उज्ज्वल सुपारी या विनापरवाना दुकानामधून 8,16,000ची संशयास्पद सुपारी जप्त केली गेलेली आहे आणि इतरही काही ठिकाणी धाड टाकत कृत्रिम पद्धतीचा जो काही वापर होत होता, रसायनांचा वापर होत होता, भेसळ होत होती, या सगळ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। अमोल, या सगळ्या अनुषंगाने कारवाई तर झालेलीच आहे, पण नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सुद्धा काही सूचना दिल्या गेल्यात का प्रशासनाकडून? नक्कीच रिद्धी, आपण पाहतोय की अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं जरा कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की जो आंबेगाव असेल किंवा खेड असेल, या तालुक्यातील खरं तर आता जे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धाडी टाकण्यात आलेले आहे। अशा ज्या आरोग्य जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, ते फरसाण असो किंवा पान मसाला असो किंवा अशा गुटखा असेल, हे खरं तर सेवन मनुष्य करत असतो आणि याच्यातूनच माणसाला खरं तर मोठे आजार होत असतात। त्याची प्रतवारी असेल किंवा या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असते। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करत 19 लाख रुपयाचा खरं तर हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अन्न प्रशासन मंडळ जे प्रशासन आहे ते खरं तर आता खडबडून जागा झालेलं आहे। तुकाराम मुंढे यांनी सक्त ताकीद दिलेली आहे की अशा कोणतीही कारवाई या ठिकाणी चुकीच्या गोष्टी केल्या जातात किंवा चुकीच्या गोष्टी या ठिकाणी केल्या तर त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। ठीक, अमोल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।